भर सभेत पंकजा मुंडे भडकल्या, टवाळखोरांना सुनावले खडे बोल. नेमकं काय घडलं पहा. तुम्ही जर स्वतःला असताल, आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची औलाद असताल तर तोंड बंद करा. तोंड बंद करा तुम्ही. आज माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात. या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही. पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कारण लोकांचं दुःख हेच तुम्ही वाटोळं केलं पोरांनी. कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्यात दिसत नाहीये. मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत. तुम्ही कशासाठी आलायत हे मला कळलंय. जो माझा दसरा भगवानगडाचा होता तो सुद्धा माझ्यावर हिरावून घेतला. आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला लागलं. कारण इतके वर्ष मी इथे भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही. तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही. एवढ्या दुःखात, शेतकऱ्यांच्या दुःखात धावून जाताना मी त्यांना वचन देते की तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका. कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ, गरीबी में तड़पता परिवार, मैं खून के आंसू रोती हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.